नमस्कार. नमस्कार. चला या आपण आज जीवन संवर्धन फाउंडेशन संचालित गुरुकुल बरोबर. हे आपलं टिटवाळ्याला हे सगळं हो हो हे बऱ्याच वेळा आपलं फोनवरती बोलणं आलं पण आज प्रत्यक्ष इथे आलोय. बरोबर. म्हटलं तुम्ही काय करता, प्रकल्प कोणता आहे आणि ही रस्त्यावरची मुलं आहेत सगळी. हा म्हणजे त्यांना बेघर मुलं म्हणतात. बेघर मुंबईमध्ये साधारणतः 1.25 ते 1.5 लाख मुलं हे बेघर बरोबर. मुलं आहेत जे रस्त्यावर राहतात. पण आता सध्या हा मला वाटतं बदलापूरमध्ये होता प्रकल्प. बरोबर. बदलापूरला एक वेगळा प्रकल्प आहे आणि हा एक आता वेगळा आपण प्रकल्प. तात्पुरत्या स्वरूपात इथे हा इथे किती विद्यार्थी आहेत आपल्याकडे आता? आता इथे 50 मुलं आहेत. 50 मुलं आहेत. 50 मुलं आणि मुली काही नाही, इथे मुली नाहीत. मुलं आहेत फक्त. मुलांचा वेगळा असतो आणि मुलींचा वेगळा प्रकल्प. आपला मुलींचा प्रकल्प ठाण्यात आहे. ठाण्यात आहे. हा. किती वर्ष साधा 1-2 वर्ष झाली? नाही, 17 वर्षांपासून 17 आपण वर्ष. इथे काम करतोय. मी इथेच बदलापूर आणि बरं. टिटवाळा भागामध्ये. हा, टिटवाळ्यात 17 वर्षापासून आहे. बदलापूरला आता 4 वर्षापूर्वी शरद म्हात्रेंनी जागा दिलेली आहे. त्याच्यामुळे तिथे आता काम सुरू केलेलं आहे आपण. बसा. नमस्कार. आज आपण टिटवाळा हे गावाचं नाव नमस्कार. मस्कळ. टिटवाळ्याच्या बाजूला मस्कळ आहे. इथे गणपतीचं मंदिर आहे. बाजूला इकडे नवीन आता हायवे होतोय, दिल्ली बडोदा हायवे होतो. त्याच्यामध्येच हे निवासी आहे. मी मुलांसाठी वसतिगृह सुरू केलं आहे. जीवन संवर्धन फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेले 17 वर्ष हा प्रकल्प सुरू आहे. तर आज रविवार आहे, सगळ्यांची भेट होईल या उद्देशाने आम्ही आणि पाहणी पण होईल की इथे मुलं कशा रीतीने येतात, काय येतात. तर त्याचे संस्थापक अध्यक्ष यांच्याशी आपण चर्चा करूया की त्यांना आलेले अनुभव साधारण 17 वर्षापूर्वी हे सुरू झालं त्यावेळी काय परिस्थिती होती, म्हणजे कोणत्या स्वरूपामध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये आपण हा प्रकल्प चालू केला किंवा कोणाची प्रेरणा घेऊन हा चालू केला? ॲक्च्युअल हे सगळं काम उभं करण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांचीच प्रेरणा आहे. मी स्वतः बालपणापासून संघ स्वयंसेवक आहे आणि 8 वर्ष विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ काम केलेलं आहे. तर त्याच्यामुळे पूर्णवेळ म्हणून थांबल्यानंतर मी ठरवलेलं होतं की समाजातल्या अशा क्षेत्रात काम करायचं की ज्या क्षेत्रामध्ये अजूनही आपला विचार पोहोचलेला नाही आहे. ज्या ठिकाणी पोहोचण्याची आवश्यकता आहे, ज्यांना मदतीची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी आपण काम करावं असं विचार केलेला होता. मग ज्यावेळेस मुंबईत मी नोकरी करायला आलो त्यावेळेस ह्या मुलांशी माझा परिचय झाला आणि स्वाभाविकपणे ह्या मुलांकडे फक्त 2च ऑप्शन आहेत, आयदर भीक मागणं आणि चोरी करणं. आधुनिक समाजाबरोबर जोडण्यासाठी कुठलंही साधन आज उपलब्ध नसल्यामुळे स्वाभाविकपणे समाजाने यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मग ते कोण करणार? तर आपण कार्यकर्ते म्हणून हे काम सुरू करूयात आणि स्वाभाविकपणे समाजाला बरोबर घेऊन जाऊन हे काम सुरू करावं असा मी विचार केला. तुम्ही आता मध्ये म्हटलात की ह्या मुलांशी संपर्क आला. ही मुलं म्हणजे कोणती मुलं नाही? ही मुलं आता समाजात विविध मुलं आहेत, म्हणजे रस्त्यावरती भीक मागणारी मुलं आहेत, प्लॅटफॉर्मवरची मुलं आहेत, समाजामध्ये इतरस्त मुलं आहेत, आता काही वाड्या वस्तीवरची मुलं आहेत. म्हणजे कोणती मुलं नक्की काय, म्हणजे आणि ह्याच मुलांसाठी म्हणजे तुम्ही आता पुढच्या प्रश्नात सांगा उत्तर देणार की ह्याच मुलांसाठी तुम्हाला का वाटलं? बेसिक म्हणजे मी ज्यावेळेस मुंबईत नोकरी करायला आलो त्यावेळेस अंधेरीला राहायचो आणि अंधेरीला राहत असताना मी ट्युटर्स ब्युरो चालवायचो. मी एका अर्थाने हाडामासाचा शिक्षक आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे शिक्षक असल्यामुळे स्वाभाविकपणे उघड्या डोळ्यांनी समाज पाहणं ही प्रवृत्ती असते आणि ज्या विचारांचं काम करत होतो त्या विचारांमध्ये उघड्या डोळ्यांनी समाज पाहावा हे तर शिकवलेलंच आहे. आणि त्याच्यामुळे लोखंडवालामध्ये मी जात असताना वेगवेगळ्या प्रकारचे लोक दिसतात. म्हणजे मुंबईमध्ये मायानगरी आहे, त्या मायानगरीचे जे कलाकार आहेत ते खरं मोठ्या प्रमाणात लोखंडवालामध्ये राहतात आणि त्यांच्या मुलांना मी शिकवायला जायचो. आणि
तिथे शिकून आल्यानंतर रस्त्यावर ज्यावेळेस मुलं बघायचो, ते मुलं फुलं विकणारे असतील, फुगे विकणारे असतील, भीक मागणारे असतील, आणि मग मन खरं तर एका अर्थाने विषण्ण व्हायचं. कारण की एका बाजूला मुलाला वाटेल त्या सुविधा उपलब्ध करून देणारा समाज आहे, आणि दुसऱ्या बाजूला मुलाचा विचारच न करणारा समाज आहे. किंबहुना स्वतःच्या मुलाचा उपयोग आपण भीक मागण्यासाठी कसा करून घेऊ शकतो, याच्या वेगवेगळ्या प्रवृत्त्या आपल्याला रस्त्यावर दिसतात. त्याच्यामुळे या समाजाला जर कधी आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर यांना आपल्याला खरं तर एका अर्थाने एज्युकेटेड केलं पाहिजे. यांना आपल्या भविष्याची जाणीव करून दिली पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून या पालकांना भेटायला मी सुरुवात केली, या मुलांना भेटायला सुरुवात केली. आणि स्वाभाविकपणे लक्षात असं आलं की आपण रस्त्यावर मुलांना शिकवू शकत नाही. रस्त्यावर ज्यावेळेस मूल राहतं तर त्यावेळेस त्याला प्रलोभन, लोक चांगले जात आहेत, गाड्या चांगल्या जात आहेत, तर माझा 10 रुपये 20 रुपये कोणी देईल याच्याकडे कल असतो. आणि आपण रस्त्यावर शिकवणार कसं, हा मुळात प्रश्न असतो. म्हणून या मुलांना आयसोलेट केलं पाहिजे असं मला त्यावेळेस वाटायला लागलं. आणि म्हणून 2010 साली काही संवेदनशील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही जीवन संवर्धन फाउंडेशनची स्थापना केली. आणि त्याच्यानंतर स्वाभाविकपणे समाजातल्या अशा लोकांना भेटायला लागलो, कारण की मी मुंबईत तसा नवीन होतो आणि त्याच्यामुळे मुंबईतलं फार काही माहीत नाही. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हणजे मी 210 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहत होतो अंधेरीला, आणि त्याचं त्यावेळेस भाडं 18,000 होतं. आणि आपल्याला जर कधी मोठ्या प्रमाणात मुलांना शिकवायचं असेल तर एवढं भाडं तर आपण देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण कुठल्या तरी अशा ठिकाणी पोहोचलं पाहिजे की जिथे मुलांना राहायला जागा मिळू शकते. त्याच्या शोधात आम्ही खरं तर टिटवाळ्यात आलो. पण टिटवाळ्यात म्हणजे 2010 पासून? होय, 2010 पासून. त्यावेळी मला वाटतं टिटवाळ्यामध्ये आता जी आपण लोकसंख्या बघतो म्हणजे बऱ्याचशा म्हणजे मोकळ्या जागा असतील. बरोबर. आता टिटवाळा स्टेशन पासून तर मंदिरापर्यंत संपूर्णपणे सोसायटी आहेत. बरोबर. त्यामध्ये आल्यानंतर तुम्ही हा विचार मांडल्यानंतर इथं आल्यानंतर पहिली जागा कोणी दिली मला इथे? आम्ही या मुलांचे पहिले वर्ग करायचो. म्हणजे या मुलांना शिकवण्यासाठी काही प्रयोग सुरू केले सुरुवातीच्या काळात, की म्हणजे 4-5 दिवस मुलांना एकत्र करायचं. कुठली तरी शाळा आम्ही घ्यायचो त्या शिबिरासाठी. त्याला आम्ही मनसंतुलन वर्ग, कारण की रस्त्यावर राहत असताना मुलांचं मन हे असंतुलित असतं, कारण बऱ्याच वेळेस नशा करतात, बरेच प्रलोभन असतात. त्याच्यामुळे संतुलित मन त्यांचं होऊ शकतं याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून त्या वर्गांचं नाव आम्ही मनसंतुलन वर्ग असं ठेवायचं. 5 दिवस मुलं एका आयसोलेट भागामध्ये शाळेमध्ये राहतील आणि तिथे त्यांना छान गोष्टी सांगणारे चित्रकार असे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येऊन शिकवतील, आणि त्याच्यातनं त्याला शिक्षणाची गोडी लागावी हा उद्देश होता. आणि त्या एका कार्यक्रमाला ही जागा ज्यांनी दिली ते राजाभाऊ पातकर आहेत. तर ते आलेले होते. म्हणजे कल्याणचे का? राजाभाऊ टिटवाळ्याचेच आहेत, पण ते राहतात कल्याणला. आणि ते त्या वर्गात आले. वर्गात आल्यानंतर स्वाभाविकपणे ते एका पक्षाचं काम करायचे, पण बेसिक प्रवृत्ती त्यांची सामाजिक कामाची होती. त्याच्यामुळे आमची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस मी त्यांना काही अडचणी सांगितल्या. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझी एक जागा आहे, तुम्हाला पटेल तर तुम्ही वापरू शकता, तुमच्याकडून मी 1 रुपया घेणार नाही. आणि त्यांनी त्या दिवशी सांगितलेले गोष्ट आणि आज गेल्या 17 वर्षामध्ये आम्ही इथे आहोत, पण त्यांनी 1 रुपयाही आमच्याकडनं भाडं घेतलं नाही आणि काहीच नाही. त्याची कुठलीही कॉस्ट आमच्याकडनं घेतली नाही. पण इथे आलो त्यावेळेस खरं तर आपल्या डोक्याच्या वर गवत होतं. ही जागा राजाभाऊंची? हा, ती जागा त्या राजाभाऊ पातकरांची आहे. ही आता आपण आहे. हा. तर त्यावेळेस त्यांनी ही जागा दाखवली. तर इथे फार्म हाऊस असायचं, ते त्यावेळेस त्यांनी विकत घेतलेलं होतं. इथे आजूबाजूला कुठल्याही प्रकारच्या बिल्डिंग नव्हत्या. मग आता आपल्याला जागाच मिळणार नाही, त्याच्यामुळे जी मिळालेली आहे ती हो म्हणूयात, म्हणून मी ही जागा हो म्हटलो. आणि त्याच्यानंतर राजाभाऊंनी 4-5 दिवसात ही पूर्ण जागा स्वच्छ करून दिली आणि राहण्यालायक बनवून दिली. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत आपला प्रकल्प इथे आहे. आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी आपण बनवून पण घेतल्यानंतर, पण त्याला पण त्यांनी काही कधी विरोध केला नाही. उलट बनवून घ्या, तुम्हाला सुविधा होतील. म्हणजे इथे टॉयलेट्स नव्हते तर टॉयलेट बाथरूम सवर बनवले, हॉल बनवला मोठा. तर सुविधा निर्माण करायला त्यांनी कधीही ना केलं नाही. ह्या
वसतिगृहामध्ये जी मुलं आहेत, हे शक्यतो हे सगळी मुलं आहेत तिथे, आणि ही मुलं तुम्ही रस्त्यावरनं आणता, पण आणताना काही अडचणी आल्यात, काही एखादा प्रसंग आहे की हा कटू प्रसंग किंवा चांगला, असा एखादा प्रसंग सांगा ना काय? आपण रस्त्यावरची ज्यावेळेस मुलं आणतो ना, तर त्यावेळेस या सगळ्या मुलांचे आई वडील असतात. म्हणजे अनाथ मुलं नाही आहेत ही मुलं रस्त्यावर राहतात, त्यांचे पालक रस्त्यावर राहतात. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे काही प्रॉब्लेम्स असतात. जसं रस्त्यावर मूल ज्यावेळेस राहतं त्यावेळेस सगळ्या अपप्रवृत्ती या मुलांबरोबर काम करतात. म्हणजे जसं मुंबईतलं 100% ड्रग्ज रॅकेट या मुलांच्या मार्फत चालवलं जातं. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे बऱ्याच लोकांचं लक्ष या मुलांकडे असतं. आणि म्हणजे स्वतः आईबाबांचं पण लक्ष असतं, कारण तो त्यांचा पैसा कमवण्याचा जरिया असतो. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपण गेलो आणि ते तयार होतात असं नाही, तर आमचे व्हॉलेंटियर्स त्या लोकांबरोबर संपर्क करतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, मैत्री करतात आणि मग त्या मुलांना घेऊन येतात. पण बऱ्याच वेळेस काय होतं की कटू प्रसंग निर्माण होतात. म्हणजे रस्त्यावर पालक ज्यावेळेस राहतात त्यांना लक्षात येतं की मुलाला शिकवलं पाहिजे, कारण शेवटी त्याच्यात बाप आहे, त्याच्यात आई आहे. पण सोबत नशापाणी करणं पण आहेच ना त्यांचं, ते तेवढे संवेदनशील नाही आहेत, हे दुर्दैव आहे. आणि मग ज्यावेळेस आई वडील तयार होतात आपल्याकडे मुलाला शिकवायला, पण 3-4 दिवसात असं लक्षात येतं की अरे आपल्याला तर कोणीच भीक देत नाही आहे आणि आपली नशापाणीच होत नाही आहे. मग त्यावेळेस तो थोडा आतून हलतो, बेचैन होतो आणि मग तो मूल मागायला येतो. इथं असे आलेत म्हणजे मुलगा इथं आणल्यानंतर आई वडील भांडायला येतात, भरपूर काही गोष्टी करतात, मारामारी पण सगळ्या गोष्टी होतात. पण त्यावेळेस आपण त्यांच्याकडनं ॲफिडेव्हिट लिहून घेतलेलं असतं आणि स्वाभाविकपणे त्यांना आपण सांगतो आपण पोलीस स्टेशनला जाऊयात. आता ही मुलं साधारणतः 10 वर्ष मुलं आहेत अशी आहेत की इथे आपल्याकडे, की आता याला 10 वर्ष पूर्ण झाली, 17 वर्ष पूर्ण झाले. 17 वर्षामध्ये 88 मुलं आपल्याकडून शिकून बाहेर पडले. आणि ती चांगल्या क्षेत्रामध्ये असतील. जवळपास टाटा मोटर्स मध्ये आपली मुलं आहेत, महिंद्रा अँड महिंद्रामध्ये आहेत, गुड्डे कंपनीत आहेत, क्रोमामध्ये आपली मुलं आहेत. त्यांचं योगदान आहे का आता? हा म्हणजे येतात नवीन मुलं शोधणं, त्यांच्याशी मैत्री करणं, म्हणजे आपले व्हॉलेंटियर्स म्हणून ते काम करतात. म्हणजे एक मुलगा तर आपला विदेशातही गेलेला आहे, साऊथ आफ्रिकेला. त्याच्यामुळे तुमच्या आमच्या मुलांसारखीच ही मुलं आहेत, फक्त त्यांच्याकडे मायेने बघणारं कोण नसतं. त्यांना मायेचा हात देणारा समाज, म्हणजे समाजाच्या माध्यमातून हे तुम्ही काम करताय. बरोबर. पण हे काम करत असताना आपल्या आजूबाजूचा समाज, म्हणजे आता हे आपण टिटवाळामध्ये आहे, टिटवाळच्या बाजूला, पण टिटवाळा किंवा ह्या ठाणे जिल्ह्यामधल्या अनेक संस्था आहेत, या संस्थेचा काही हातभार लागतो तुम्हाला? हो, बऱ्याच संस्था आपल्याला मदत करतात. जसं की म्हणजे एक संस्थेच्या बसची गोष्ट नसते, एक पूर्ण प्रकल्प. ज्यावेळेस त्यांचं राहणं, खाणं, शाळा सगळ्या गोष्टी असतात, तर त्यावेळेस आपण बऱ्याच गोष्टींमध्ये मागे पण राहतो. बेसिकली आपण मुलांना शिक्षणासाठी आणलेलं आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे शिक्षण हा जर कधी फोकस केला तर बऱ्याच वेळेस मुलं 12 वर्षाची 13 वर्षाची झालेली आपल्याकडे येतात. मग ह्या मुलांचं राईट टू एज्युकेशन या ॲक्ट खाली ॲडमिशन होतं. मग हे मुलं डायरेक्ट 5वीत जातात, डायरेक्ट 4थीत जातात, मध्ये शाळेत गेलेलेच नसतात. आपल्या मुलांचं शिक्षण खरं तर प्ले ग्रुपपासून सुरू होतं, पण यांचं शिक्षण तसं नाही आहे. तर त्याच्यामुळे या मुलांना शाळेतल्या मुलांबरोबर आणण्यासाठी शिक्षक लागतात. मग ते असे शिक्षक जे आहेत तर ते काही संस्था, म्हणजे जसं अंकुर संस्था आहे, तर अंकुर संस्था ही या आपल्या मुलांना शिक्षक प्रोव्हाइड करते आणि त्यांना नॉर्मल, म्हणजे ते 7वीत असतील तर 7वीपर्यंतचं सिलेबस त्यांनी डिझाईन केलेलं आहे. म्हणजे जसं बेसिक आई शिकवायला पाहिजे, त्याच्यानंतर बेसिक बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा बेसिक सगळ्या गोष्टी काढून त्यांना मुलांना जवळ आणण्याचा प्रयत्न कसा करू शकतो, तर ते त्यांनी स्वतः सिलेबस डेव्हलप केलेला आहे, शिक्षक लावलेले आहेत. त्याच्यानंतर जी मुलं खूप चांगली आहेत, म्हणजे उदाहरणार्थ कराटेमध्ये, काथ्यामध्ये, आपण बघितलं किक बॉक्सिंगमध्ये हे मुलं जातील, त्यांच्यातले कलागुण बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करतात. म्हणजे त्यांच्यातले चांगले आर्टिस्ट, चांगले चित्रकार, त्यांच्यातले चांगले खेळाडू, हे त्यांच्यातला खेळाडू काढण्यासाठी ते सगळं प्रयत्न करतात. त्याचबरोबर तो चांगला माणूस होण्यासाठी काय काय आवश्यक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचं सिलेबस त्यांनी बनवलेलं आहे आणि तो पूर्ण सपोर्ट आम्हाला देतात. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्या शिक्षकाला लागणारी फीज आहे, कराटेच्या मुलांची फीज आहे, चित्रकार ज्या शिकवायला येतात त्यांची फी, या सगळ्या गोष्टींचा विचार ते करतात आणि ते त्याप्रमाणे त्यांचं सगळं क्रियाकलाप करतात. त्याच्यामुळे मुलांना घडवण्यासाठीचा मेजर
भार जो आहे तर ती संस्था आपल्या बरोबर करते आणि त्याच्यामुळे आम्हाला पण सोपं जातं, कारण त्या सगळ्या सिस्टीमचं मॉनिटरिंग ते करतात. आम्ही काय करतो, आमच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा, निवारा. शिक्षण, आरोग्य आणि संस्कार अशा गोष्टींचं मॉनिटरिंग असतं. तर त्याच्यामुळे दोन्ही संस्था बरोबर काम करतात. दोन्ही संस्था या मुलांना घडवण्यासाठीच काम करतात, पण दोघांचे क्षेत्र वेगवेगळे आहे. ते त्यांच्या याच्यात ते काम करतात, आमच्या याच्यात आम्ही काम करतो. कोऑर्डिनेशनने हे सगळं काम चालतं. पण हे करत असताना म्हणजे आता शाळेत आता जो 7वीत आला, हे त्याचं वय 7वीच आहे. बरोबर. त्याला काय पहिलीत घालता येणार नाही, दुसऱ्यात किंवा त्याला तो जो पाठ्यक्रम अभ्यासक्रम आहे हा पूर्णपणे अंकुरने डिझाईन केला आहे. हो, अंकुरने डिझाईन केलेलं आहे. पण यांचे पुरावे म्हणजे जन्माचे पुरावे, शेवटी कसं आहे की काही शाळेत घालताना त्यांना जन्म दाखला लागतो. हे कसं आपण राईट टू एज्युकेशन ऍक्ट असाच ऍक्ट त्याच्या- आहे की जे शाळाबाह्य मुलं आहेत त्यांनी शाळेत जावेत. शाळाबाह्य का होतात? कारण की त्यांचे पालक अशिक्षित असतात, त्यांच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम होतात आणि स्वाभाविकपणे कागदपत्र नसल्यामुळे हे मुलं बाहेर असतात. त्याच्यामुळे काय होतं की ह्या ऍक्ट खाली तुम्ही गेलात आणि शिक्षकांना सांगितलं बरोबर. ह्या मुलाचं हे नाव आहे, याची ही जन्मतारीख आहे, तर ती शिक्षक घेतात आणि त्या मुलाला त्या शाळा सुरू ऍक्टच्या होते. माध्यमातून हो. आपल्याला मुलांना शाळा अशी जी काही मुलं आहेत की ज्यांचा जन्म दाखला माहित नाही, जन्मस्थान माहित नाही, आणि हे हो. रस्त्यावरती जन्म झालेले बरोबर, असतील, आता या बरोबर. गावात किंवा त्या गावात, त्या ऍक्टच्या माध्यमातून आपल्याला शाळेमध्ये सहज ऍडमिशन सहज ऍडमिशन होतं. आता इथे किती आहेत आपल्या ह्या या वसतिगृहात 50 मुलं आहेत. 50 म्हणजे त्यांचा दिनक्रम कसा आहे सकाळपासून म्हणजे सकाळी 5:30 वाजता मुलं उठतात. हम्म. आवरणं वगैरे झालं की सकाळची प्रार्थना होते. साधारणतः 7 ते 8 हा अभ्यासाचा कालावधी आहे त्यांचा. अभ्यास इथेच केला हो, होता? इथेच केला जातो. शिक्षक का शिक्षक येतात. म्हणजे सकाळचा व्यायाम आहे तो अभ्यास वेगळा प्रकारचा असतो. त्याच्यानंतर मग किंवा काही मुलांचे कराटेची प्रॅक्टिस असते, तर 7 ते 8 हे सगळे मुलं प्रॅक्टिस करतात आपली. 8 वाजता नाश्ता असतो. 8 ते साधारण 9च्या दरम्यान नाश्ता त्यांचं जे काही आहे ते, आणि जे मुलं शाळेत जातात त्यांची मग 9 वाजता तयारी करून मग ते शाळेत जातात. त्याच्यानंतर जे मुलं राहतात त्यांचे वर्ग चालतात इथे. मग त्यांचं वर्ग संपलं की काही मुलं 11:30 म्हणजे राहत नाही तिथे? नाही, काही मुलं म्हणजे 2-3 टप्प्यामध्ये जातात ना. एक जी सकाळची बॅच आहे ती 7 वाजता जाते कुठे? शाळेमध्ये? शाळेमध्ये. मग त्यांचा नाश्ता चहा जे आहे ते सकाळी 7च्या आधी होतं. दुसरी जी बॅच आहे ती 9 वाजता जाते. नमस्कार. हा, शाळा आजूबाजूलाच आहे? आजूबाजूला शाळा आहे. त्याच्यानंतर तिसरी जी बॅच आहे ती साधारण 11:30 वाजता जाते. मग ते 11:30 वाजता जाताना जेवण करून जातात. हे साधारण 5 वाजता सगळे परत ते येतात. म्हणजे कॉलेजचे मुलं लवकर येतात, शाळेचे मुलं परत आता 12 सध्या वाजता कॉलेजमध्ये येतात. किती मुलं आहेत तिथे? आता इथून 6 मुलं 6 मुलं. कॉलेजला आणि जातात. माध्यमिक 10वी म्हणजे असं 10वी 8वी 8वी 9वी 10वीचे एक 10-12 मुलं आहेत. आणि त्याच्या खाली 5वी बाकी ते सगळे. 1ली पर्यंत आहे कोणी? हो, आहेत. आहेत. पहिलीपासून पहिलीला सगळे. जाणारा मुलगा पण आहे? मुलगा पण आहे पहिलीला. त्याचे आई वडील कारण लहान मुलाचे आई वडील किंवा तो राहतो कसा म्हणजे एकटा राहतो? राहतो. आई आपले वडिलांची मुलं आहेत, तर त्याच्यानंतर कर्मचारी आहेत. आई वडिलांची आठवण आली येतात आई वडील इथे? येतात. खरं तर आठवण हा खूप बेसिक गोष्ट असते, पण कारण काय आहे, आपल्या मुलांसारखं असं नसतं. रस्त्यावर ज्यावेळेस मुलं राहतात ना, तर ते 2.5 वर्षाचा मुलगा इंडिपेंडंट राहायला लागतो. त्याला माहिती असतं की भीक कुठून मागायची, भूक लागली तर समोसा कुठून विकत घ्यायचा, हे सगळं माहिती असतं. ती खूप म्हणजे अटॅचमेंट हा आपण भावना शून्य हे शून्य असं नाही म्हणणार, व्यावहारिक ते राहायला शिकतात. कारण प्रॅक्टिकल ती जगणं जे आहे. परिस्थिती, कारण शेवटी मुलं आहे तर त्याला आईची पण आठवण इथे येणार. तुमचं जे प्रेम आहे किंवा तुम्ही ज्या साच्यामध्ये मुलांना घडवता हा. त्याच्यामुळे थोड्याशा भावना निर्माण झाल्या असतील. होतात. म्हणजे आपल्या म्हणजे मुलांसाठी एखादं- भावना निर्माण करण्यासाठी कसं असतं, त्याला जर कधी तुम्हाला आधुनिक समाजाबरोबर जोडायचं असेल आणि तो भावना शून्य असेल तर समाजासाठी तो घातकच असेल, बरोबर है ना. तर त्याला भावनिक बनवलं पाहिजे, कारण कुटुंब हे भावनेवर आधारित भावनेवर. आहे, ते व्यवहारावर आधारित नाही आहे. आणि आपली कल्पना अशी आहे की ह्या मुलांचं कुटुंब असलं पाहिजे, जिथे त्याला 4 भिंतीच नाही तर तिथे प्रेम मिळालं पाहिजे. तर त्याच्यामुळे त्याचा आधार भावना आहे. त्याच्यामुळे त्या निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न करायला लागते, तर आपली मुलं छानपैकी गाईच्या बछड्यांबरोबर खेळतात, इथे कुत्रे आहेत त्यांच्याबरोबर खेळतात. कारण की म्हणजे त्याला असं वाटतं की आपण या कुत्र्याला खाऊ घातलं की तो आपल्या जवळ येतो, गाईला खाऊ घातलं तर ती छानपैकी मान हलवते, आणि त्यांनी नावं ठेवलेले असतात. मुलांनीच नाव हा. इथे आपल्याकडे गायी पण आहेत. गाई पण आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे कसं आहे, तर
त्या गायीबरोबर त्यांचं आकर्षण Attachment निर्माण बरोबर. होते आणि हळूहळू एक लगाव निर्माण होतो आणि स्वाभाविकपणे हात फिरवत असताना ती त्याला चाटत असताना तर भावना स्पर्शातून निर्माण हा, होतात आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे तो भावना शून्य जो झालेला असतो तो तर परत तो भावनिक व्हायला सुरुवात होते. त्याला पण लक्षात येतं की अरे आपलं पण कोणीतरी असलं पाहिजे. हे समाजामध्ये मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही हे काम करता. बरोबर. हे काम करत असताना तुम्हाला समाज पण पाठिंबा देतो. म्हणजे तुम्ही अंकुर सारख्या संस्थेचं नाव घेतो. हे काम कर, पण तुम्हाला वैयक्तिक म्हणून याच्यापासून काही कधी अडचण झाली आहे की समाजाकडनं काही त्रास झाला आहे का? की बाबा आपल्याला आपण शेवटी कसं असतं की हे कलियुग आहे. बरोबर. हे काम करत असताना अनेक अडचणी, शेवटी सगळ्याचं सोंग आणतं तर पैशाचं सोंग नाही आणताय. बरोबर. कधी असं वाटलं की आता थांबावं इथे, असं कधी वाटलं? खरं तर असं वाटलं नाही, कारण की आपण एका ध्येयाने ज्यावेळेस प्रेरित होतो त्यावेळेस अडचणी या गौण होऊन जातात. आपण त्यांना काहीही करून त्यांना आपण शिकवायचंच आहे, त्यांना मोठं करायचं आहे, मुख्य हे प्रवाहात आपण आणायचं. ठरवलेलं आहे. ज्यावेळेस आपण ठरवलेलं असतं ना, तर त्यावेळेस अडचणी या गौण होऊन जातात आणि आपला समाज आजही खूप चांगला आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी या निगेटिव्ह माहीत असतात आपल्या अनुभवावरनं. पण मला तशा निगेटिव्ह गोष्टी त्यात अनुभव येणार, समाज आहे ना. पण चांगल्या गोष्टींचा अनुभव येतो. याचं कारण असं आहे की वाईट लोक जे असतात ना, म्हणजे जसं उदाहरणार्थ पॉलिटिकल माणसं, आपल्या समाजात एक धारणा आहे की हे लोक पैसेच खाणार आहेत, हे फायद्याशिवाय तुमचं काही करणारच नाही. पण त्याच राजकारणातल्या एका माणसाने चांगले 17 माणसं. वर्ष ही जागा दिलेली आहे ना. बरोबर. म्हणजे त्याच्यातला माणूस जिवंत आहे, त्याने त्याला माहिती आहे की ह्या जागेमध्ये माणसं घडणार आहेत. त्यांना जर कधी आम्ही फोन केला की भाऊ हे लागणार आहेत, तर ते पाठवून पण देतात. म्हणजे ते प्रतिप्रश्न पण विचारणार नाही की अरे 50च मुलं आहेत, इतकं कसं लागेल. म्हणजे कोरोनाच्या काळात तर त्यांनी खूप मदत केली. बरोबर. तसं आम्ही काय करतो की आपले समाजात जे लोक येतात जातात, तर त्यांचा काही डेटा असतो, तर त्यांना आपण सांगितलं की बाबा आमच्याकडे थोडी तांदूळाची आवश्यकता आहे, तर काही होऊ शकतं का? तर ते आपापल्या परीने मदत करतात. हा पूर्ण प्रकल्प लोकसहभागातूनच चालतो. म्हणजे इथे कर्मचारी जे काम करतात त्यांचा पगारापासून तर मुलांचं खाण्यापिण्यापासून, कपड्या लत्त्यांपासून तर शिक्षणापर्यंत सगळं समाजाच्या याच्यातनंच चालतं. त्याच्यामुळे हा प्रश्न कुठे निर्माण होतो, प्रत्येक माणसाला आपण चांगलं काम केलं पाहिजे असं प्रत्येक माणसाची भावना असते की पण चांगलं त्यांना आपण तो संधी आणि दिशा, संधी आणि विश्वास विश्वास. या 2 गोष्टी आहेत. त्याचा विश्वास बसला पाहिजे आणि त्याला संधी मिळाली पाहिजे. संधी मिळाली आणि त्याचा विश्वास नसेल तर तो काही करू नाही शकत. त्याच्यामुळे संधी आणि विश्वास या दोन्ही गोष्टींची सांगड घालायला लागते. म्हणजे आता बरेच लोकांना आपले जे कर्मचारी ते फोन करून सांगतात की दादा हे लागणार आहेत, काही होऊ शकेल का? तर ते येत पण नाही, वर्षात एखादा आलेले असतात. पण त्यांना इथे आल्यानंतर माहिती असतं की हे चांगलं काम आहे, तर ह्या मुलांना मदत केली पाहिजे. त्याच्यामुळे इथे आलेले जे लोक असतात ते मदत करतात. हां, तुमची अपेक्षा 100 रुपयाची असेल आणि त्याची त्यावेळेस स्थिती नसेल, तर तो 10 रुपये देईल, काही लोकांना देण्यासाठी प्रेरित करेल. ती बरोबर. कॅपॅसिटी प्रत्येकाची वेगवेगळी असते. मला आठवतं की तुम्ही आणि ताई आलो होतात आमच्याकडे. बरं. मला 6-7 महिने वर्ष झालं बरं. असेल. त्यानंतर आपला बदलापूरला एक कार्यक्रम झाला. बरोबर. तुमचे जे शरद माते. म्हात्रे जे मित्र आहेत त्यांच्या आईच्या नावाने ती जागा दिली. त्याचं आता काम चालू आहे. ते बरोबर. म्हणाले की तिथे आम्ही म्हटलं तिथे जाऊया. तर ते म्हणाले की नाही आहे, तिथे काम सुरू आहे. इथे आलो, खरंच आनंद वाटला की किमान महिन्यातनं एकदा तरी आपण इथं आलं पाहिजे. बरोबर. ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर बरोबर. तो ट्रेस इथं आल्यानंतर यांच्याबरोबर जर आपण राहिलो इथे, बरोबर. ते टेन्शन संपूर्ण जाईल. आणि सगळ्यात म्हणजे आत्ताचं जे आरोग्याचं जे किंवा जे चाललं आहे की टेन्शन्स आणि याच्यामुळेच चाललं आहे. बरोबर. जर टेन्शन जर घालवायचं असेल तर तुम्ही इथे या. असे प्रकल्प अनेक आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये. पण अंबरनाथ, बदलापूर किंवा कल्याण सारखा इथे हा प्रकल्प आहे. आणि गेले 17 वर्ष तुम्ही अविरत काम करताय, म्हणजे काम न थांबता. कोणी मदत नाही. तुम्ही म्हणाल की 100 रुपये देणारा माणूस असतो, तो कधी 10 देतो, 20 देतो. पैसा येतो, पैसा जाईल. पण आपलं काम चिकाटीने हे करतात, त्याचं खरंच आम्हाला कौतुक आहे. भारत माता की नमस्कार. बदलापूर आणि टिटवाळा, हे टिटवाळामध्येच आहे आपलं मस्कळ येथे जीवन संवर्धन फाउंडेशनच्या माध्यमातून
हे वसतिगृह सुरू आहे गेले 17 वर्ष. आणि ह्या वसतिगृहामध्ये या ताईंनी, शीतलताईंनी आम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की या तुम्ही. आज योग आला. आज आलो मी इथे. साधारणतः ही सर्व मुलं आपण बघतोय ही रस्त्यावरती राहणारी होती आणि रस्त्यावर त्यांचे पालक पण आहेत. पण यांनी सर्वांनी बघितलं, याचे संस्थापक चव्हाण साहेब यांनी पाहिलं की ह्या मुलांचं भवितव्य घडलं पाहिजे. यासाठी यांनी यांच्याशी पालकांशी संपर्क करून ह्या मुलांना ह्या वसतिगृहामध्ये आणलं आणि खरं जीवन संवर्धन, यांचं जीवन फुलवण्यासाठी, यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रयत्न आहे. ह्या सर्व याच्यातनं आज आम्ही इथं बघितलं की मुलं शिस्तबद्ध सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत जो दिनक्रम आहे त्या दिनक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम असतात. त्या ताई सेवाभावाने काम करत असतात, राहायला अंबरनाथला असतात. आज आम्ही म्हटलं छोटंसं आमच्या माध्यमातून काहीतरी यांना मदत करूया. तर माझी सर्वांना विनंती आहे, समाजातील सर्व जे सेवाभावी संस्था आहेत, नागरिकांना विनंती आहे, आपण इथं या. इथं आल्यानंतर ह्या मुलांमध्ये मिसळा, या मुलांची दुःख जाणून घ्या आणि आपल्याला आपल्या परीने काय मदत करता येईल ती नक्की करा, असं आव्हान मी सर्वांना करतो. धन्यवाद.